परी चहा टाक ग. गुड मॉर्निंग. अरे आजच्या ठळक बातम्या. रागवलेली बायको दिसते खूपच सुंदर. वा. अरे अरे वा. चहाच भलताच गोड झालाय आणि गरमही जरा जास्तच आहे. नाही, फुंकून पिलेला बरा, नाहीतर तोंड भाजायचं. भाजायलाच हवं, त्याशिवाय ओठांना समजायचं नाही की चहा फुंकून प्यावा लागतो. अरे वा. आज आमचा गोड चहा जरा जास्तच तापलाय. नाही, काही कारण कळेल का? नाही म्हणजे फुंकून प्यायला. काही लाठीगोडी लावायची गरज नाहीये प्रताप. तुझं हे नेहमीच चाललेलं आहे. काही वाढदिवस असू दे किंवा काही कार्यक्रम, तू कधी म्हणजे कधीच घरी नसतोस. एक दिवस मी हे जग सोडून निघून जाईन ना, तेव्हाही तू तुझ्या कामामध्ये असाच बिझी असशील. हे परिणिती, काही काय बोलतीयस? देवानं तोंड दिले म्हणून काही बोलायचं का? हे बघ, मी काही तिथे पिकनिकला जात नाही. आमच्या SP साहेबांचा दौरा आहे, त्यात माझी नाईट लागली. मला जावंच लागेल. अगं प्लीज प्लीज मला समजून घे ना. प्रताप, अरे उद्या आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे. आय नो. आणि मला आजच सेलिब्रेट करायचं होतं. माझेही काही प्लॅन्स असतात प्रताप. मी कधीतरी हट्ट केलाय का तुझ्याकडे? अगं बायको, आय नो, पण मी नाही अवॉइड करू शकत जाणं. मला जावं लागेल. प्लीज समजून घे. बरं ऐक, उद्या मी सुट्टी टाकतो. हां, आपण मस्त लॉंग ड्राईव्हला जाऊ. तू म्हणशील तिथे जाऊ. हां, आणि तुला ती रस्त्यावरची पाणीपुरी आवडते ना, ती खाऊया. और उसके बाद माझ्या बायकोसाठी एक स्पेशल गिफ्ट, नवीन साडी. तर मग आता तू ठरव. मी आत्ता जर थांबलो, उद्याचा प्लॅन कॅन्सल. आणि आत्ता जर मी कामावर गेलो, तर मग उद्या तू म्हणशील तसं. चॉईस इज युअर्स. नाही, नको, राहू दे. तू जा ड्युटीवर. उद्याचं उद्या बघू आपण. बरं ऐक ना प्रताप, मी ना ऑनलाईन एक साडी ऑर्डर केली आहे. का? नाही म्हणजे तू मला उद्या घेणारच आहेस, मग पण ही पण मला हवी आहे. ओके. उप्स, डिस्टर्ब केलं का मी तुम्हाला? यू कॅरी ऑन. नाही, गधडे चुप ग. या छोटे सरकार या. बोला, काय हुकूम? काही नाही हो बाबा, माझी ट्रिप जाते परवा कोकणात. अरे वा, मस्त. मला परमिशन तर हवीच आहे आणि पैसे पण हवेत. मजा आहे बुवा. मस्त फिरताय, मजा करताय. ए बरं ऐक ना, मला सुद्धा घेऊन चल ना तुझ्यासोबत कधीतरी. बाबा, तू काय लहान आहेस का? अरे काही पण. राहिलं. बरं, तुला किती पैसे हवेत? मला 2000. 2000? हम्म. ओके, नो प्रॉब्लेम. हे घे. बरं ऐक, हे असू देत. खुश? खुश. थँक्यू बाबा, तू ग्रेट आहेस. गुड गर्ल. चल. ओके, चल परी, मी निघतो. हो प्रताप, हा, टिफिन. विसरलो. आणि प्लीज सकाळी लवकर येण्याचा प्रयत्न कर. ओके, तुझी झोप पूर्ण व्हायला हवी ना. बर. आणि तुझी आवडती मेथीची भाजी दिलेली आहे. बाहेर जरी जेवलास तरी किमान टिफिन उघडून बघ. ओके राणी सरकार, जशी आपली आज्ञा. अजून काही? सावकाश जा. ओके, बाय. ओके.
अगं हा किती केस हे रफ झालेत. हम्म. येऊन बसायचं ना जरा मम्माकडे, मालिश वगैरे करून घ्यायची. आई, तुझ्या आणि बाबांच्या लग्नाला आता 16 वर्ष पूर्ण झाली ना? हो. बघता बघता कसे दिवस भरकन उडून गेले कळले देखील नाही. आणि तू सुद्धा किती पटकन मोठी झालीस. मला तर अजून एवढं छोटं छोटं पिल्लूच आठवतंय. आणि तुझी आणि बाबांची जोडी किती भारी आहे ना. म्हणजे बघ, बाबा पोलीसमध्ये असतो, त्याला किती स्ट्रेस, किती तणाव, किती टेन्शन असतं. आणि तो किती कूल असतो. आणि तूही त्याला किती सांभाळून घेतेस. तुमची अशी मोठी फार भांडणं झाली असतील मला नाही आठवत. खरंय तुझं. खूप समजूतदार आहे तो. फॅमिली आणि प्रोफेशन वेगळं ठेवणं अगदी छान जमतं त्याला. अशा छोट्या बरोबरी चालायच्याच. कुटुंब म्हणजे कसं ना, मिर्च मसाला असतोच. पण विकोपाला जाणारे वादविवाद असे आमच्यात कधी झालेले मला आठवतच नाहीयेत. खूप जपतो मला तो. तू ना आई अजून नवीन लग्न झालेल्या नवरीसारखीच आहेस. आणि तुमचं प्रेमही अगदी अलीकडे नवीन लग्न झालेलं जोडप्यासारखं सेम. कोण आहे? आई, आय थिंक बाबा आला असेल तुला सरप्राईज द्यायला. थांब मी बघून आले. हो. प्रताप, 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 हे बघ, मी अजिबात मस्तीच्या मूडमध्ये नाहीये. तूच आहेस ना प्रताप? प्रताप, प्रताप, हे बघ, तू माझ्या समोरून येता. प्रताप, Buddy, I'm home. परी, संविता,
संविता, पाणी आण बाळा. ऐक. कुठे गेलेत? परी, चहा टाक जरा. संविता, संविता. हॅलो आई. हां, नाही, परी आली आहे का तिकडे? नाही नाही नाही, मी आत्ता जस्ट घरी आलो. आज नाईट होती ना माझी. हां, तर मी घरभर बघितलं तर कुठेच नाही आहे ती. सो म्हटलं तुम्हाला विचारावं. नाही नाही नाही, हां, असेल इथेच कुठेतरी. आज ॲनिव्हर्सरी ना, काहीतरी सरप्राईज करत असेल माझ्यासाठी. गेली असेल इथेच कुठेतरी. हो, आली की मी कळवतो ना तुम्हाला. पहिला फोन तुम्हाला करतो. हां, नाही नाही नाही, काळजी करू नका. तुम्ही काळजी घ्या. ओके ओके. हॅलो 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 हॅलो. अरे बोलायचं नसेल तर फोन कशाला करता? हॅलो हॅलो. कोण बोलते? हॅलो कदा, काय रे तुझी अवस्था? कोण बोलते? अरे हो, जरा दमानं घे की. किती घाई करशील? अरे जरा पेशन्स ठेव. मी कधीपासून वाट बघतोय माहितीये. जरा कळ सोस की. कोण बोलतोय तू? काय हवंय तुला? हे बघ, उगाच तुझा आणि माझा टाइम वेस्ट करू नकोस. टाइम वेस्ट? अरे टाइम तर तू वेस्ट केलास माझा कदम. माझ्या आयुष्यातील 5 वर्ष वाया घालवलीस. 5 वर्ष. हे बघ, तुला जे बोलायचंय ना ते स्पष्ट बोल. काय हवंय तुला? कशासाठी फोन केलाय ते सांग. हे बघ, मला काहीच नकोय. पण हा, जे तुला हवंय ना ते मात्र माझ्याकडे नक्कीच आहे. म्हणजे? ऑब्व्हियसली तुझी बायको आणि तुझी मुलगी गदा. हे भाड, कोण बोलतोयस तू? आणि माझी बायको आणि मुलगी तुझ्याकडे कशी? अले चिल्लाश का कदम? अरे चिडू नकोस रे. काय चिडतोयस मुलीसारखा? विषय जरा सिरियस आहे.
आणि मी जर का चिडलो ना मग मात्र तुला नक्कीच महागात पडेल, समजलं? ए तू जो कोणी आहेस ना, समोर ये एकदा, तुला दाखवतो कदम काय चीज आहे ते. कदम, अरे मला माहिती आहे रे तू काय चीज आहेस ते, पण सध्या प्रॉब्लेम आहे ना हा तुझा आहे, नाही का? तुझी बायको आणि तुझी मुलगी माझ्या ताब्यात आहे. मिस करत असशील ना रे? चल व्हॉट्सअप उघड, तुला एक फोटो पाठवलाय, बघून घे. हे बघ, तुला जे काय हवंय ना ते सगळं देईन मी. माझ्या बायकोच्या आणि मुलीच्या केसाला जरी धक्का लागला ना तर जिवंत गाडीन तुला. कदम कदम कदम, अरे उगाच नाही घेऊन आलो रे तुझ्या बायको आणि मुलीला. माझीही काही कामं आहेत आणि असंही त्यांना मारून माझा काय फायदा. पण हा, तू जर का माझा फायदा करून दिला नाहीस कदम, मग मात्र मला विनाकारण त्यांना मारावंच लागेल. हे बघ हे बघ हे बघ, तुला काय हवंय ना ते सांग, सगळं करीन मी. गुड बॉय कदम, गुड बॉय. आता कसं मुद्द्याचं बोलला? काम बोल चल. काम अगदी सरळ सोपं आहे. मी काही टास्क देईन, ते तुला कम्प्लीट करायचे, दॅट्स ऑल. ए तू मला टास्क देणार? इथं मी लोकांना काम देतो फिरतो, तू मला शिकवणार? अरे हो, जरा दमानं घे. किती घाई करशील कदम? हे बघ, प्लीज बोल टास्क काय ते. जे मी तुला सांगेल तेच तुला करायचंय. का, कशाला असले फालतू सवाल करायचे नाहीत. आणि हा, सगळ्यात महत्वाचं, मी दिलेले टास्क पूर्ण करताना किंवा तुझी बायको आणि मुलगी यांचा शोध घेताना डिपार्टमेंटचा उपयोग करायचा नाहीस. आणि जर मी दिलेलं काम तू पूर्ण केलं नाहीस, मग मात्र तुझी बायको आणि तुझी मुलगी मेलीच म्हणून समज कदम. तुझ्या प्रत्येक हालचालीवर माझं बारीक लक्ष आहे कदम. आणि कदम, तुझा एकही रॉंग कदम आणि त्या दोघींचा जीव खल्लास, समजलं? तू जो कोणी आहेस, तू सांगशील ते सगळं करायला मी तयार आहे, पण माझ्या बायकोच्या आणि मुलीच्या केसाला सुद्धा धक्का नाही लागला पाहिजे. हे बघ, मी तुला हवे तेवढे पैसे देईन, पण त्यांना काही करू नकोस. अरे कदम, पैसे घ्यायला का मी पोलीसवाला वाटलो का रे? मला तुझे पैसे नको आहेत. माझं काम कर, तुझी बायको आणि मुलगी घरी सुखरूप येऊन जाईल. हा बोल, काय करायचंय सांग मला. माझे अगदी सोपे प्रश्न आहेत रे, त्या प्रश्नांची उत्तर मला मिळून दे. तुझी बायको आणि मुलगी घेऊन जा. ठीक आहे, काय करायचंय मला? तुझा पहिला टास्क लवकरच तुला मिळून जाईल. टिल देन टेक केअर. गुड बाय हॅलो कदम. हॅलो हॅलो हॅलो. 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 हा कोण हां, बोलतोय? जाधव वायरमन ना? हा बोलतोय साहेब, बोला. मी सब इन्स्पेक्टर कदम बोलतोय.
माझ्या घरची लाईट गेली जरा, लवकर या. आता लगेच? हो लगेच या. आणि हां, स्वतः या, दुसऱ्या कोणाला पाठवू नका. बरं बरं, चालेल चालेल, आलो लगेच आलो. वाट बघतोय. नमस्कार साहेब. हं? जाधव हो, आत्ता फोन केला होता तुम्ही. या. घराचा बोर्ड कुठे आहे? काय करायचंय ते लवकर चेक करा. साहेब, मीटर कुठे आहे घराचा? बाहेरच्या बाजूला आहे. बर. अर्र, वायरच तुटली. एवढंच काम होतं. साहेब, कोणीतरी खोड काढली होती तुमची. मीटरची वायर कट करून टाकली होती. काय जमाना आलाय साहेब, पोलीसवाल्यांच्या घरी पण खोड करतात. हां बोल. हॅलो कदम. अरे वा, शाबास कदम, तू तर कामाला सुरुवात केलीस यार. काय करायचंय ते सांग. कदम, आता तर खरं तुझ्या कामाला सुरुवात झाली आहे. तुला वायरमॅनला एक प्रश्न विचारायचा आहे. वायरमनला? होय, आणि जोपर्यंत तो त्या प्रश्नाचं उत्तर देत नाही ना कदम, त्याला बेदम मार. अरे काय बोलतोयस तू? तो सामान्य माणूस आहे. जेवढं मी बोलतोय तेवढं कर कदम. तुझ्याकडे ऑप्शन नाहीये. काय प्रश्न विचारायचा त्याला ते सांग. कदम, त्याला विचार, त्या रात्री काय घडलं होतं. अरे कोणत्या रात्री? त्याला कसं कळणार कुठली रात्र ते? गुन्हेगाराच्या लक्षात गुन्ह्याची रात्र तो मरेपर्यंत असते कदम. जोपर्यंत तो प्रश्नाचं उत्तर देत नाही त्याला कुत्र्यासारखा मार कदम. आणि हो, फोन ठेवू नकोस. मला माझं उत्तर त्याच्या तोंडातून ऐकायचंय. ठीक आहे. काय झालं साहेब? अयो साहेब, का मारताय साहेब? साहेब काय झालं साहेब? साहेब लय गडबड साहेब, का मारताय? बोल. काय झालं? त्या रात्री काय घडलं होतं? कोणत्या रात्री साहेब? काय बोलतायत? आई शपथ सांगतो, मला खरंच काय माहित नाही साहेब. बोल. त्या रात्री काय घडलं होतं? आई शपथ सांगते साहेब, तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाही. खरंच नाही माहिती साहेब, खरंच नाही माहित. आई शपथ सांगतो. साहेब काय करतात साहेब? ते माझं सामान आहे साहेब. सांगतो ना साहेब, सांगतो. साहेब, थोडं प्यायला पाणी भेटेल का साहेब? अयो, सांगतो साहेब. त्या दिवशी कामावून घरी जायला उशीर झाला होता. रस्त्यात एक
दारूचं दुकान उघडं होतं साहेब. दुकानातून साहेब 2 दारूच्या बाटल्या घेतल्या होत्या आणि ओ शेट, जन्नत तक छोड़ के आओगे क्या? मुझे उधर ही छोड़ना, तुम वापस आओ. साले तेरे को जहन्नुम छोड़ू क्या? बस का मोरे, चल नरकात तर नरकात. पण तिकडे 1 वे एंट्री. हाँ, तेरे को भाड़ा छोड़ के मेरे साथ रुकना पड़ेगा उधर ही. थांबू ना चौंग. आधी बाटली खोल. डर. Cheers. वा दादा, मजा आली. पण माझ्या हृदयात एक खंत आहे रे. खंत कसली बे? शराब मिळाली. शबाब भी चाहिए ना भाई. तुला एकही पोरगी हा म्हणत नाही. चला पेटेत गेल्यावर बाहेर डबल चार्ज घेतात, डबल तुझ्या थोबाडाकडे बघून. जाधव, फूल विकत घेऊन वास घेण्यापेक्षा फूल तोडून वर पडण्यातच मजा आहे रे. तथास्तु, तेरा काम हो जाएगा. त्या दिवशी आम्ही दोघं दारू पीत बसलो होतो. मोरेला पोरगी पाहिजे होती हॅलो. आणि एक मिनिट. हा बोल. कदम ठोक त्याला. काय ठोक त्याला. काय झालं? पण तो काय बोलतोय ते तर ऐकू दे. ठोक त्याला. साहेब काय झालं? काय? अहो साहेब काय झालं कळू तर द्या मला. काय झालं सांगा तर की. त्याला नाही ठोकत ना, तुझ्या बायकोनी मुलीला ठोकेल. साहेब सांगा तरी. हे बघ थांब, तू असं काही करू शकत नाही. तू असं काही करू शकत सांगा नाही. तरी. दोन. काय झालं मला सांगा. ऐक तू माझं. हे बघ कदम. काय झालं साहेब? साहेब काय झालं? तुझी बायकोनी मुलगी माझ्याकडे मर्डर केलं. काय करता साहेब? साहेब काय करता साहेब? शाबास कदम. तू तुझा पहिला टास्क कंप्लीट केलायस. सोप्पा होता ना. म्हणजे अजून किती टास्क पुढे करायचे मला? कदम 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 बढायच्या कदम. कसली रे घाई तुला? मी आहे ना. आय एम हिअर, देन डू नॉट फिअर. मी सांगतो काय करायचं ते. आधी तुझ्या समोरची जी बॉडी आहे ना, त्याला ठिकाणी लाव. एक काम कर, बेडरूम मधल्या कपाटामध्ये ना एक बॅग ठेवली, ती बॅग घेऊन ये. आणि हो, बॉडीचे तुकडे करावे लागतील. पण तेवढा निर्डवलेला आहेस रे तू. तुला काय फरक पडतो तेव्हा? चल लवकर बॉडी तोड आणि बॅगेत भरायला सुरू कर. पुढे काय करायचं ते सांगतो थोड्या वेळात. चल.
मला रिक्षा हवी होती. पत्ता मेसेज करतो, लवकर या. अर्जंट आहे, वाट पाहतो. हे बाबा, अरे चल की लवकर. इतक्या घाईच्या कामाला उशीर का लावतोय? साहेब, जगातील कोणतंही काम त्याच्या मर्जीशिवाय होत नाही. आपलं कसं उलट आहे, आधी विठोबा मग पोटोबा. बोला, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अहो बोला की जय. हा, जय. चला. आता कसं, चला. कोणतं पोलीस स्टेशन साहेब? ताटवे चौक. अच्छा, तुमचं पोलीसवाल्यांचं कामच लय भारी राव. ना टेन्शन ना झंझट. शिवाय समाजात मान, नाहीतर आमचं मारा दांडा आणि चालवा रिक्षा. आणि त्यात जीवाची रिस्क ती वेगळीच. साहेब कुठे जायचं? पोलीस स्टेशनला घेऊ? नाही, ते धायवळ फाट्याच्या पुढे फॉरेस्ट आहे ना, तिथं घे. ते फॉरेस्ट पाशी? का, तुला काय अडचण आहे? नाही साहेब, मला कसली अडचण आली. साहेब, बॅग चांगली मोठी आहे. बॅगेत काय आहे साहेब? काय आहे का? डेड बॉडी आहे. पाहिजे तुला? काय राव साहेब, माझं करता. मी असंच विचारलं. तुला तुझं उत्तर मिळालंय ना आता. मग गपगुमान पुढे गाडी चालव ना.
एवढे पैसे एवढे का देत आहे साहेब? थोबाड बंद ठेवायचे. म्हणजे बॅगेत खरंच डेड बॉडी होती की काय? हे कड म्हटलं की पडायचं, गडी नाही मोजायची. साहेब काही मॅटर तर नाही ना? तुझं थोबाड बंद ठेवलं तर काही मॅटर नाही, उघडलं तर तुझी लागेल. रिक्षावाला कुठं आहे? चाललाय? अरे थांबव त्याला. इकडे काय साहेब, काय झालं? कदम, त्याला विचार त्या रात्री काय घडलं होतं. सांग, त्या रात्री काय घडलं होतं? नाही माहिती. काय जाणवत नाही मला. बोल. साहेब, त्या रात्री माझा मित्र जाधव वायरमन तो दारू घेऊन आला होता. आम्ही दोघे माझ्याच रिक्षात प्यायला बसलो होतो. आम्ही दोघे दारू पित होतो. इतक्यात अगं सई, चल ना लवकर, किती वेळ? ए अरे मी खूप दमलीये, मी नाही चालू शकत. अगं पेट्रोल पंप इथेच आहे, चल ना जाऊ. तू मगचपासून असंच म्हणतोयस. काय झालं? पेट्रोल संपलंय का? हो, इथे कुठे पेट्रोल पंप आहे का? हो आहे, नाही तर 10 मिनिटाच्या अंतरावरतीच आहे. दादा आम्हाला प्लीज हेल्प कराल का? तिथे सोडाल? हा बसा ना. रिक्षा बिघडली आहे, बंद पडली. अरे हो, आम्ही विसरलो, आमची रिक्षा बिघडली. दादा, दुसरा काय पर्याय? दुसऱ्या काही पर्याय नाही, तुम्हाला पायी जावं लागेल. हे बघ सई, थोड्याच अंतरावर पेट्रोल पंप आहे, आपण निघूया. अरे मी खूप दमलीये. बरं ठीक आहे, मीही थकलोय. एक काम करतो, गाडी इथेच लावतो. हे बघ, तू इथेच गाडीजवळ थांब. मी पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल घेऊन येतो. ठीक आहे? अरे पण मला खूप भीती वाटतेय. अगं ऐक ना. अगं ताई, तू आत्ताच आम्हाला दादा म्हणली ना. आम्ही दोघं आहोत ना काळजी करायला, काय जातो. हो. आणि एवढ्या रात्रीचं कुठं जाते इचू काट्याचं. भाई तुम्ही जाऊन या, पेट्रोल घेऊन या, आम्ही दोघं आहोत. काय ठीक आहे, जाऊ आता. हो. दादा, बॉटल मिळेल का पेट्रोलसाठी? बॉटल रस्त्याने भेटेल. समीर प्लीज लवकर ये. हो. घ्यायची का रे? हळू बोला, ऐकती. हे बघा, तुम्ही असं काही बोलू नका, मी ओरडेन. ओरडेल तर मी तुला चिरडेल. समीर, समीर, बोंबलू नको, बोंबलू नको, नाही तर तुला इथंच मारेन. समीर, समीर, बोंबलू नको, प्लीज वाचवा. बोंबलू नको.
अरे जातो ही मेली वाटतं. ए मरायची नाही. आणि ही मेली तर मेली तर मेली. तुलाच फुल तोडायचं होतं ना, आता तोड फुल, चुरगळून टाक तिला. थोबाडाकडे काय बघतो, उचल तिला, नेऊन टाकू कुठंतरी. तिला आम्ही बाजूच्या झाडीत नेलं. पोरगी बेशुद्ध होती. पहिला जाधव आणि मग नंतर मी, दोघांनी. चूक झाली साहेब, मती वर्ष झाले तो साहेब. माफ करा साहेब. साहेब मला माफ करा. त्याला कदम ठोक त्याला. कदम अरे ठोकणार आहे की नाही त्याला. मारू नका साहेब मला. साहेब मला मारू नका साहेब. साहेब 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 तुमचा पाया पडतो साहेब. साहेब साहेब मला मारू नका. साहेब 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 मला मारू नका साहेब. साहेब 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 मला मारू नका. साहेब साहेब चल व्हॉट्सअप चेक कर. आता काय करायचं ते. साल्या, ठोक रे त्याला. मारू नका साहेब. गुड जॉब कदम. हॅलो कदम, कदम झोपलेस का? कदम निघ तिथून. हे बघ दिसेल त्या गाडीला हात कर आणि निघ तिथून लवकर. निघ. काय कदम, फार दमचाक होते ना तुझ्या जीवाची. आत्ता वेळ माझ्यावर आली आहे. एकदा माझ्या हाती सापड. नाही तुला दाखवलं ना दमछाक काय असते ते तर बघ. अरे माझी वेळ येईल तेव्हा येईल रे. पण सध्या आहे ना मला तुझ्या जीवाची फार किव येते रे. नाही म्हणजे रोज गुन्हेगारांना पळवणारा तू आज स्वतः गुन्हे करून पळतोय. पण काय ना मला माझ्या सर्व प्रश्नाची उत्तर अजून मिळालेली नाहीयेत. सो तुला पळावंच लागेल. ए भूक ना काय पुढे करायचंय ते. अरे हो भूक से याद आया. तुला भूक तर लागलीच असेल ना. नाही म्हणजे खालपासून वेड्यासारखा पळतोयस, कुत्र्यासारखा हिंडतोयस. तुला कुत्रा म्हणू की काय रे कदम. नाही म्हणजे त्या बिचाऱ्या कुत्र्याचा अपमान नको ना. ए हिम्मत असेल ना तर मर्दासारखा समोर येऊन बोल. नाही तुझी वाट लावली ना तर नावाचा प्रताप कदम नाही मी. तुला अल्झायमर आहे का रे. नाही म्हणजे तुझी सुंदर बायको आणि ही गोड मुलगी इकडे माझ्या ताब्यात आहे आणि तू नेहमीच हे विसरतोस. चल खाली कुछ कारण तुला अजून भरपूर पळायचंय कदम. मला भूक नाहीये. आहे मी म्हणतोय ना मग तुला भूक आहे. ठीक आहे बोल. चल लक्ष्मी चौकात जा, तिथे मस्त मस्त वडापाव विकतो. वडापाव घे आणि खा. पुढे काय करायचं ते मी लगेच सांगतो.
घाबरू नकोस, तुझ्या नवऱ्यासारखा नीच नाहीये मी. फार जीव आहे ना तुझ्या नवऱ्याचा आणि हिच्या बापाचा तुमच्यावर. फार प्रेम करत असेल ना. नाही म्हणजे तुमच्यासाठी 2 खून केलेत त्यांनी. वा, किती विश्वास आणि किती प्रेम असेल तुझं त्याच्यावर. सोसा, थोडी ग सोसा, अगदी थोडी. हा जो चांगुलपणाचा मुखवटा आहे ना, तो लवकरच गळून पडणार आहे आणि तुझ्या नवऱ्याचा असली फेस तुमच्या समोर येणार आहे. सो बी रेडी फॉर दॅट. कळलं? चला वडा गरम मिक्सर गरम 1 नंबर वडापाव. चला दादा मामा 1 नंबर वडापाव गरम आहे, मिक्सर गरम आहे. पप्पू भाई का वडापाव भारी भारी रे भारी. चलो 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 1 नंबर आहे, वडा गरम आहे, मिक्सर आहे. दादा तुम्हाला किती वडापाव? पप्पू भाई 4 वड़ा पाव. खातो का नेटो? 2 यहाँ पे 2 पार्सल. अरे 2 खातो 2 नेटो. पप्पू भाई का वडापाव बहुत फेमस है भाई. पप्पू भाव का वडापाव 1 नंबर वडापाव. साहेब तुम्हाला काय? मिसल पाव का वडापाव? वडापाव. सर मिसल पाव घ्या ना. मिसल 1 नंबर आहे साहेब आपली. लक्ष्मी चौकातली मिसळ आपली 1 नंबर फेमस आहे साहेब. मोठी मोठी म्हणजे साहेब आपल्याकडे येतात मिसळ. वडापाव पण 1 नंबर आहे साहेब. किती? 1 का 2? बरं 1 माणूस 1 वडापाव खाणार बरोबर. 1 वडापाव साहेब. 1 वडापाव गरम वडापाव खाओ, तब्येत खुश करो साहेब. चिट्टा जल्दी आज चला. वडापाव वडापाव वडापाव. चलो मिसळ आहे मिसळ आहे मिसळ आहे. वडापाव 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 वडापाव. अरे बाबा भागे भागे.
बोल, काय घडलं होतं त्या रात्री? सांग, नाही तर इथेच ठोकीन तुला. ठोका ठोका साहेब, मारा 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 मारा. रोज वैसे भी मुझे मार रहा है साहेब, रोज धमकी देतो मला साहेब. कोण आहे हा समीर? तोच समीर साहेब, तुम्हाला माझ्यापर्यंत पोहोचवलं त्याने, आणि ज्याने मला तुमचा फोटो पाठवून तिथून पळायला लावलं साहेब. कुठे राहतो तो? कसा दिसतो? ते नाही माहित साहेब, सच बताता है साहेब, वो नहीं मालूम मुझे. त्याला तुला का मारायचंय? साहेब, ती रात्र साहेब, ती रात्र. काय घडलं होतं त्या रात्री? मैं धंधा बंद करके घर पे जा रहा था साहेब, और फिर मला एका झाडीतून आवाज आला आणि एका रिक्षामधून 2 माणसं आली साहेब. ते एका पोरीबरोबर जबरदस्ती करत होते साहेब. मैंने उनको रोका साहेब, मैंने उनको रोकने की कोशिश की, लेकिन फिर उन्होंने जिवंत मारने की धमकी दी साहेब. फिर मी त्यांना सांगितलं की मला पण करू द्या, मी नाही कोणाला सांगणार. मग मी पण हात साफ केला साहेब. आगे बोल, मैं तो यही ठोकूंगा. पता दो सर, पता दो ना, पता दो सर, पता दो सर. आम्ही तिला मुलीला उचलून बाहेर निघालो साहेब, आणि अरे या पोरीचं काय करायचं? आपलं काम झालंय, आता गेली. मतलब मारून टाकू हिला. डोकं बिकं फिरले काय तुझं? ए, तुम्हाला काय झक मारायची ना ती मारा, मी हिला मारण्यात तुमची मदत करणार नाही. ऐका, जर ही बाहेर गेली, आपलं नाव कुठं बकली ना, ही अशी पण आपल्याला कुठं ओळखती. हिला कुठं तरी फेकून देऊ, तिचा संट यायच्या आत आणि पळून जाऊ. ए भाई, ये सही बोल रहा है, ये सही रहेगा. चला बसा गाडी. कोणतरी आलं रे, पळा. ए भाई भाग भाग, ए भाई भाग भाग भाग. फिर आम्ही त्या पोरीला घेऊन बाहेर आलो साहेब. इतक्यात कोणीतरी तिथं आलं, मग आम्ही त्या मुलीला आणि ती रिक्षा तिथंच टाकून पळून आलो साहेब. कोण आलं तिथं? सांगतो साहेब, एक सिगरेट द्या ना साहेब, सांगतो. कोण आलं तिथं? कोण आलं तिथं? ते नाही माहित साहेब, मी फक्त गाडीची लाईट पाहिली साहेब. कदम, ठोक त्याला. कुठं घडलं हे? कदम, ठोक त्याला. कुठे घडलं हे? आपलं ते मानके फाटा साहेब. कदम, साल्या, ठोक त्याला.
काय केलंय? त्याला ठोकला तुम्ही? यादव नाहीतर सांभाळून घे. बाहेर कुठे कळता कामा नये. म्हणजे एन्काउंटर की? साहेब, साहेब काय होतं तुम्हाला? पाणी देऊ का साहेब? साहेब काय चाललंय नक्की? काय प्रकार आहे साहेब हा? यादव माझ्या बायको आणि पोरीला किडनॅप केलंय. श्यामायला कधी घडलं साहेब हे? आज सकाळी. तुम्ही डिपार्टमेंटला सांगितलं साहेब? नाही यादव. निदान मला तरी सांगायचं ना साहेब. यादव तशी परिस्थिती नव्हती. सकाळपासून 3 लोकांना ठोकलंय मी. 3 लोकांना ठोकले? काय बोलता साहेब? काय गेम आहे हा साहेब? अरे गेम तर तो खेळतोय माझ्या बरोबर. फोन करतोय आणि टास्क देतोय. त्यांनी सांगितलेल्या लोकांना नाही मारलं तर माझ्या बायको आणि मुलीला मारेन म्हणतोय. साहेब एक काम करा, त्याचा नंबर द्या मला. माझे सोर्सेस वापरतो आणि त्याची सगळी माहिती काढतो. काळजी करू नका साहेब, या कारणाची त्या कारणाला खबर होऊ देत नाही. यादव तुम्ही असताना मला काळजी नाहीये, पण या माणसाला आपण कधीतरी भेटलोय. आपण ओळखतो याला. समीर. समीर नाव आहे याचं. समीर? समीर 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 तुला माहित नाही माझा नवरा कोण आहे ते? तो तुला सोडणार नाही, लक्षात ठेव. चुप चुप बसायचं. चुप बसायचं. सॉरी 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 सॉरी. यातना होत आहेत, त्रासही होत असेल. सहन करा मॅडम. इव्हन तुम्हाला सहन करावंच लागेल, कारण यापेक्षा कितीतरी जास्त त्रास मला गेले 5 वर्ष होतोय. हे असं हाऊस नाहीये मला तुम्हाला बांधून टॉर्चर करण्याची. माझ्या जखमा सलतायत. एखाद्या जखमीवर जसं मीठ सोडतात ना, तशा वेदना होत आहेत मला. माझं हस्त खेळत आयुष्य बरबाद केलं. तुम्हाला सहन करावंच लागेल. तुमच्याकडे ऑप्शन नाहीये. पण आम्हीच का? आणि माझ्या लेकराचा काय दोष आहे यामध्ये? दोष तुमचा नाहीये. मी तुम्हाला दोषी ठरवण्यात माझाही काही फायदा नाहीये. जे बोलायचंय ते स्पष्ट बोल. कसली शिक्षा देतोस तू आम्हाला? शिक्षा?
शिक्षा 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 साहेब काळजी करू नका, यादव आहे ना? हा बोल. सर हा नंबर यूपीचा आहे आणि जोगिंदर पांडे या नावाने हा नंबर सेव्ह आहे. पण सर तो नंबर चोरीला गेल्याचा FIR आपल्या रेकॉर्डमध्ये आहे. म्हणजे फोन चोरीचा आहे तर? येस सर. पण सर एक चांगली बातमी सुद्धा आहे सर. बोल. या नंबरचं करंट लोकेशन ट्रेस झालंय सर. गुड जॉब. मला लोकेशन पाठव. यस सर. सर गुड न्यूज, मोबाईलचं लोकेशन ट्रेस झालंय. चला निघूयात आपण. थांबा थांबा थांबा, तुम्ही बसा. मी जातो. ही लढाई माझी यादव, मीच लढेन. पण सर तुमच्या जीवावर बेतू शकता. माहिती आहे मला, पण या गोष्टीचा सोक्ष मोक्ष मीच लावेन. तुम्ही बाकीच्या गोष्टी सांभाळा. आणि हो, याबाबत डिपार्टमेंटच्या कोणालाही काहीही कळता कामा नये. साहेब काळजी करू नका, यादव आहे ना? बरं, तुमच्या बुलेटची चावी द्या. हां देतो. चला येतो मी.
माझी बायको आणि मुलगी कुठं आहे? समीर, माझी बायको आणि मुलगी कुठं आहे? माझं नाव समजले तर पत्ताही सापडलाय. नॉट बॅड कदम. हे बघ, माझ्याकडे वेळ घालवायला वेळ नाहीये. माझी बायको आणि मुलगी परत कर समीर. डोंट वरी, सुखरूप आहेत ते दोघी. हे बघ, तुझे सगळे टास्क मी पूर्ण केलेत. तुला हवं असलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला मिळालंय. आता माझी बायको आणि मुलगी परत कर समीर. अरे ऑलरेडी तुझी बायको आणि मुलगी परत केलीये मी. म्हणजे तुझी बायको आणि मुलगी तुझ्या घरी सुखर पोहोचलेत का? तुझ्या स्वागताला सज्ज असतील. पण काय समीर? पण काय? अजून मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीयेत. कुठला प्रश्न? ठीक कदम, एक तर तू नियम मोडलायस. डिपार्टमेंटची मदत घेऊन या सगळ्याचं बक्षीस मी तुला घरी पाठवले. जा आधी घरी जाऊन बक्षीस घे, मग पुढे बोलूयात. पिक्चर हॅलो. सईता, चल तू. कुठे निघाला तू? तू उठ बाजूला हो. तुला वेळ लागलाय का? हो, मला वेळ लागलाय. वेडेपणा तर मी तेव्हाच केला जेव्हा तुझ्यासारख्या नीच माणसासोबत लग्न केलं प्रताप. तू असं काय बोलतेस? मला कळत नाही काय झालं. मी जे बोलतेय ना ते खरं बोलतेय प्रताप. तुझ्याशी मी लग्न केलं. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती प्रताप. तू नवरा म्हणून घेण्याच्या सुद्धा लायकीचा नाहीयेस. हे बघ, आपण शांतपणे बोलूया. आपण उद्या बोल. तुला पाणी आणून देऊ का? हे बघ, मी गेले काही तास खूप त्रासात चाललो. 3 खून करून मी इथे आलोय. तू असं कसं बोलू शकतेस? तुझं खरं रूप माझ्या समोर आलंय. तुला माणूस म्हणून जगण्याचा सुद्धा अधिकार नाहीये. मला काही कळत नाही तू काय बोलतेस. हे बघ, ऐक जरा, शांत हो. मला खरंच काही कळत नाही. मला खूप त्रास होतोय याचा. मला असं शांतपणे बोलूयात ना. बस कर ही नाटकं. थांबव आता तरी हे. तुझं खरं रूप उघडकीस आलंय. मला समीरने सर्व काही सांगितलंय प्रताप. कोण आहे समीर? कोण आहे? कोण आहे? कोण आहे समीर? कोण आहे? समीर कोण आहे? ऐकायचंय तुला? ऐक मग. समीर आणि सई काही वर्षांपूर्वी
तुझे माझे प्रीतीचे बंध सारे नभी उतरून रंग नवे आले. तुझे माझे प्रीतीचे बंध सारे नभी उतरून रंग नवे आले. हे भास तुझे भावे मन असे रमावे दिसे रात तुझे धावे कसे भावे कसे भावे. नशा झाली ऐसी झिंग मन न्हाली ओली चिंब दिसे तुझे प्रतिबिंब कसे भावे कसे भावे. तुझे माझे प्रीतीचे बंध सारे नभी उतरून रंग नवे आले. बांधावर फिरतया वेलीवर झुलतया उन्हाळ्या हृदयाचं पाणी कुठं मुरतया. बांधावर फिरतया वेलीवर झुलतया उन्हाळ्या हृदयाचं पाणी कुठं मुरतया. नवे नवे भासुरी तुझेच सारे आता थांबे नाही प्रेमाचे वारे. साजना तुझे स्पर्श असे हे न्यारे नभ उतरून यावे वेडे तारे. झालो सैर भैर आत काय सांगायाची बात समजेना दिस रात कसे व्हावे कसे व्हावे. रीत जगण्याची भारी सतरंगी दुनिया सारी विसरावी दुनियादारी. ए इकडे कुठं गेली होती? कुठं म्हणजे पिंकीकडं. कशाला? वही आणायला. कसली वही येती? इंग्लिशची. आणि इकडे आण वही. कशाला? उगाच चाभऱ्यावानी बोलू नको नाही तर थोबाड पडीन. सोड इकडे. तुझ्या तर मायला तुझ्या. अहो काय हे कशाला मारताय पोरीला? असं पोरीला मारणं बरं नाही. अप्पा मारू नकस, शांत हो. मारू नको तो काय करू? विदेशीनं तोंड दाखवायला जागा ठेवली नाही समद्या गावात. समद्या गावात घाण केली. नाही अप्पा. अभ्यासाच्या नावाखाली त्या म्हाऱ्याच्या पोराबरोबर हिंडत होती. नाही अप्पा असं खरंच काही नाहीये. लायकी का त्याची आपली बरोबरी करायला सोयरी करायला? अप्पा सईची काय चुकी नाही. त्या समेने नादाला लावलं हिला. नाही अप्पा. अप्पा आई सांग ना. अरे पण त्याची लायकी काय आणि इद्रीचा आपली बरोबरी करायला निघाले. नाही अप्पा. त्याच्यात आईला लावतो मी आता. अप्पा खरंच असं काही नाहीये. मुस्काडे थोबाड काळा करतो तेच हिंबाड भेटलं होतं का? ए मंग्या वय माग चल चल. आईला पटकी आली सकाशी. अप्पा असं काही नाहीये अप्पा. काय नाही कसं आईला सुंगच लावतो आज. झालं नाना. अप्पा अप्पा थांबवा त्यांना. असं काहीच नाहीये अप्पा. अप्पा असं काहीच नाहीये. आई सांग ना. नाही कसं? अहो काय नाही लोकांचा ऐकून पोरीवरती अन्याय करताय तुम्ही. तुमच्या लाडाने बिघडली कार्टी. बाकी काय नाही. काय पण काय बोलता हो. समय बाहेर आहे.
मग थांब मग ऐक ना रा. ऐक जरा. हे पोरं, हो मागं. ऐका, हो मागं, चला. शांत बसायचं. हे बघ. अय मार्या, तुझ्या पोरानं लय मोठी चूक केली या. काय कोणत्याच्या बुका घ्याय निघाला काय तो? समजून सांग त्याला. पुरीचा मॅटर काय असतं माहित नाही त्याला अजून. आणि तुम्हाला बी गावात राहायचंय. युगात सेलकांब पाडायला जाल तिला काटत असते. तेव्हा हात बिन राहायचं. काय समजलं? पुरी परत जर पुरी बरोबर दिसला तर ही तरी नाही डायरेक्ट खलास. समजव बेण्याला. चला रे. हे बघ सम्या, अरे त्यांची ना आपली बरोबरी नाही लागा. आजपर्यंत तू कधी काय चुकला नाही त्याच्यामुळे मी तुला कधी काय बोललो नाही. पण हा विषय वेगळा आहे. हा प्रश्न लय गंभीर आहे. अरे त्यांच्या जागी मी असतो तर मी बी हेच केलं असतं. आणि आपली ऐपत नाही रे. आणि ते म्हणतात ते काही चुकीचं नाही. कशाला उंटा मुका गेला जायचे. ऐक माझं, त्या पोरीचा नाद सोड. अरे असं नको करू. अरे ए सम्या, घालतोय कशी तशी. सम्या, एक ना एक दिवस हे होणारच होतं रे. पण विषय इथपर्यंत वाढेल असं वाटलं नव्हतं. हे बघ गिऱ्या, मला अण्णांना त्या गोष्टीचं वाईट नाही वाटलं रे. पण माझ्यामुळं माझ्या अण्णांना त्यांच्या पुढे झुकावं लागलं ना, या गोष्टीचं फार वाईट वाटतंय. सम्या, आता तेच सगळ्यात बसण्यात काही उपयोग नाही. तुला काहीतरी योग्य निर्णय घ्यावाच लागेल. म्हणजे एक तर तिला सोड. कडफोडी. अरे पूर्ण ऐकून घे की टोन घ्या. एक तर तिला सोड, नाहीतर तुम्ही दोघे पळून जा. असं काय बघतो? मुका घेतो का माझा? पळून जा ना. मुक्का घेणे का सोपं आहे का रे? मग काय करतो? काहीच कळत नाही रे, काय करू? अरे पण तुला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल सम्या. हे बघ, मी पळून पण जाईल, पण माझ्यानंतर माझ्या अण्णांचं काय होणार? सम्या, तुला लग्न करून कुठं गावात यायचंय? आणि तू इथं नसताना अण्णाला कशाला कोण हात लावतंय? मी ऐकी इथलं बघून घ्यायला. ते ठीक आहे रे, पण तिकडे सईला कोंडून ठेवलंय. आपला निरोप कोण पोहोचवणार तिच्यापर्यंत? अरे सम्या, मी आहे ना. काकू, सई कुठे हाय तिच्या रूम मध्ये. बर. सई, कशी आहेस? मी बरी आहे. हे काय? अगं, उद्या कॉलेजला येणार आहेस ना? ओरल आहे. बघू कसं जमतंय. हे घे, घडे घाल. काय ग पिंके, एवढ्या सकाळी सकाळी? सईला निरोप द्यायला आले होते. कसला निरोप? हेच उद्या कॉलेजला ओरल आहे ना, म्हटलं सई येणार आहे का विचारावं. सई कॉलेजला येणार नाही. उद्या तिला बघायला पाहुणे येणार आहे. बरं ठीक आहे, सई मी येते. काकू येते. तुझे माझे
सम्या सई ही घ्या गाडी आणि निघा इथून माहिती पटकन. आहे, ती तुझी आहे यार नको. अरे सम्या मी करेल ऍडजस्ट, तुम्ही निघा इथून पटकन आता, जास्त वेळ लावू नकोस. चल ऐक सम्या, हे राहू ऐक दे ना, तुझ्याकडे. नको यार तुझे. अरे राहू दे सम्या, तुझ्या कामाला येतील, राहू दे. गिर्या यार असू दे. चल लवकर निघा इथून, जास्त वेळ लावू नकोस. हो. तू पण काळजी घे. थँक्यू. निघ. चल लवकर. तुझे माझे प्रीतीचे बंध सारे नभी उतरून रंग नवे आले. बंध जुळले रेशमाचे नाते आपले दो जीवाचे गाठ ऐसी एक व्हावी अक्षरेची जोड द्यावी लग्न घटिका समीप आली अष्टकांची घटिका झाली सप्तपदी ही नेक व्हावी अग्नी फेरी पूर्ण झाली. तुझे माझे प्रीतीचे बंध सारे नभी उतरून रंग नवे आले. नशा झाली ऐसी झिंग मन न्हाली ओले चिंब दिसे तुझे प्रतिबिंब कसे भावे तुझे माझे प्रीतीचे बंध सारे नभी उतरून रंग नवे आले. समीर हे काय चाललंय? कुठं काय प्रेम चाललंय. जरा जास्तच उतू येत आहे. नको आहे का राहिलं मग. ए जास्त शहाणपणा नाही करायचा, नाहीतर काय. आता नाही, मग कधी. आधी जेवून घे वाघोबा, मग मला खा. बरं आजीबाई, बघू काय केले जेवायला. हे काय ग. चपाती. हे अशी तुला स्वयंपाक करता नाही येत का. मी पहिल्यांदा करते. चपाती आहे की भाताचं कशा. हे वेडाबाई, ए वेडाबाई, काय झालं. हे बघ तू प्रेमानं जेही देशील ना ते मी खाईल. खोटं बोलतोय तू. खरंच. ए ऐक ना, आपण आहे ना मस्तपैकी बाहेर जायचं जेवायला. आणि मी हे बनवलंय ते. हे जे तू मस्त जेवण बनवले ना ते सकाळी तूच खाशील काय. गप्पे नालायक. यार पेट्रोल संपलं. हो दादा ऐका ना. हा पेट्रोल संपलंय. इथे कुठे पेट्रोल पंप आहे का. पेट्रोल संपलं. हो पेट्रोल पंप आहे ना इथं कुठे 2 किलोमीटर. चल. समीर आणि सई गाडीवरून निघाले होते. त्यांच्या गाडीचं पेट्रोल संपलं म्हणून ते थांबले होते. पण त्याच तिथे तो रिक्षावाला आणि वायरमन त्याचा मित्र तेही तिथेच होते. बस
समजलंय मला सगळं. आई अजून बरंच काही माहिती सुद्धा आहे. आई पण आता समजून काय उपयोग? आता तर सगळं संपलंय प्रताप. तू तरी बाबा हात नको लाव मला. मला तुझी भीती वाटते. आई काय कदम, कसं वाटलं रे गिफ्ट? कुठे मिळालं? कानाच्या वर की कानाच्या खाली? समीर, तुझा बदला आता पूर्ण झालाय. नाही कदम, कोण म्हणलं तुला की माझा बदला पूर्ण झालाय ते? आता काय हवंय तुला? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय कदम. कदम सांग, त्या रात्री काय घडलं होतं? आणि हे बघ, मला हे उत्तर तुझ्या तोंडून ऐकायचंय कदम. बोल कदम, त्या रात्री काय घडलं होतं? बोल. त्या रात्री मी ड्युटी संपून घरी निघालो होतो आणि राम
असं नाही राम, तू असं नाही करू शकत. बंडोगाले टाक. तू असं नाही करू शकत. तू असं नाही करू शकत. हे बघ गडगाडी टाका ती. तुला काय होणार नाही. साहेब साहेब काय झालं? यादव सांभाळून घे सगळं. साहेब साहेब हे तर मेली साहेब. काय झालं? सई काय झालं? हे बघ मी आलोय. उठ साहेब. उठ ना सई. उठ ना सई. उठ ना सई. कोण आहेस तू? साहेब मी जे नवरा आहे साहेब. साहेब कालच लग्न झालं होतं साहेब आमचं. कोणी केलं साहेब हे? स्वतः रेप करता आणि इथे येऊन मी काय केलंय? ठीक आहे साहेब. माणुसकीला काळीमा फासणारी घटना काल रात्री आपल्या शहरामध्ये घडली आहे. त्याच ठिकाणी आपण आहोत. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता. या ठिकाणी काल रात्री लग्नासाठी नकार देणाऱ्या युवतीवर एका युवकानं बलात्कार केलाय. अत्याचार सहन न झाल्यानं वाचवण्यासाठी आलेल्या पोलीस ऑफिसरची बंदूक घेऊन त्या युवतीनं स्वतःवरच गोळी झाडली आहे. युवतीचा मात्र जागीच मृत्यू झालाय. मात्र पोलिसांना त्या नराधमाला जेरबंद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. अधिक माहिती आणि अधिक तपास हा शहर पोलीस करत आहेत. अधिक माहितीसाठी आपण पाहत रहा क्वेल न्यूज.
कदम, तुझ्यासारखा नीच तूच आहेस कदम. माझं हस्तखेळत आयुष्य बरबाद झालंय फक्त आणि फक्त तुझ्यामुळं. अरे गुन्हेगारांना शिक्षा करणारे जर तुम्हीच गुन्हे करू लागला तर तुम्हाला शिक्षा कोण देणार कदम? माझ्या सईला मारून तू सई सलामत सुटलास आणि मी 5 वर्ष झालं त्या जेलमध्ये सडतोय. मी निर्दोष सुटणारच होतो पण तू सुटणार नव्हतास कदम. तू सुटणार नव्हतास. तू माझ्या सईला मारलंस. तिच्या गुन्हेगारांना मी तुझ्याकडून संपवलं. पण हे जे तू ज्यांच्यासाठी केलेस ना त्यांच्या नजरेतून तू उतरलायस कदम. त्यांच्या नजरेत तू मेलायस. तुझं सत्य त्यांना समजलंय. तुझा हा घाणेरडा चेहरा त्यांच्या समोर आलाय. तू एकटा जिवंत राहा कदम आणि हीच तुझी शिक्षा आहे. जसा मी माझ्या सईशिवाय क्षणोक्षण मरतोय. ज्या यातना मला होत आहेत त्या यातना तुला आयुष्यभर भोगायच्यात कदम. आयुष्यभर भोगायच्या. जग कदम जग जग. क्षणोक्षणी मरत राहा. तुझी ही बदरी जिंदगी तुलाच लागला. जय हिंद कदम. गुड बाय. गुड बाय.